नमस्कार. आज आपण एका अशा फुलाबद्दल बोलणार आहोत जे फक्त दिसायला सुंदर नाहीये, तर त्याच्यात खूप खोल अर्थ दडलेला आहे. हो, अगदी बरोबर आहे. आपण कमळाबद्दलच बोलतोय. तर मग चला या फुलाच्या सगळ्यात मोठ्या रहस्याला समजून घेऊया आणि हेच आपल्या आजच्या प्रवासाचं केंद्रबिंदू आहे. म्हणजे चिखलात उगवायचं आणि तरीही सौंदर्याचं शिखर गाठायचं, हेच तर कमळाचं खरं वैशिष्ट्य आहे. आपल्या पहिल्या भागात आपण कमळाच्या याच भौतिक चमत्कारावर जरा जवळून नजर टाकूया. माहिती आहे, कमळ हे पवित्रतेचं एक चालतं बोलतं उदाहरण आहे. जरा विचार करा, चिखलात उगवून सुद्धा ते कसं इतकं निर्मळ आणि स्वच्छ राहत असेल. कमाल आहे नाही का? खरंच एक मोठं आश्चर्य आहे हे. आणि याचं सौंदर्य क्या बात आहे. गुलाबी, पांढऱ्या आणि निळसर रंगांच्या वेगवेगळ्या छटा, त्या मोठ्या आणि अगदी रेशमासारख्या मऊ पाकळ्या आणि बरोबर मधोमध चमकणारे ते सोनेरी केसर. वाह, हे सगळं मिळून कमळाला एक असं राजेशाही आणि दिव्य रूप मिळतं की नजरच हटत नाही. इतकंच नाही, तर कमळ जणू काही निसर्गाच्या तालावरच जगतं. सूर्य उगवला की त्याच्या पाकळ्या हळूवारपणे उमलतात आणि सूर्य मावळला की तितक्याच हळूवारपणे मिटतात. जसं काही त्याचं संपूर्ण जीवनच हे सूर्याशी जोडलेलं आहे. चला आता दुसऱ्या भागात जाऊया आणि कमळाचं आपल्या संस्कृतीत आणि श्रद्धेत किती खोल महत्त्व आहे ते जाणून घेऊया. हे तर सगळ्यांनाच माहीत असेल की कमळ हे आपल्या भारताचं राष्ट्रीय फूल आहे. पण का? कारण आपल्या संस्कृतीत, योगात आणि अध्यात्मात या फुलाला एक विशेष, अगदी सर्वोच्च स्थान आहे. आपल्या राष्ट्रीय ओळखीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या हिंदू धर्मात तर कमळाला प्रचंड पवित्र मानलं जातं. बघा ना, देवी लक्ष्मी समृद्धीचं प्रतीक म्हणून कमळ हातात घेतात, ब्रह्मदेव ज्ञानाचं प्रतीक म्हणून, तर देवी सरस्वती शुद्धतेचं प्रतीक म्हणून कमळावर विराजमान असतात. आणि हीच गोष्ट आपल्याला योग आणि ध्यानातही दिसते. पद्मासन म्हणजेच लोटस पोज हे एक असं आसन आहे जे आपलं मन शांत करून आपल्याला आत्मशुद्धीच्या मार्गावर घेऊन जातं. बरं, आता तिसऱ्या भागात पाहूया की कमळाचे काही व्यावहारिक उपयोग काय आहेत आणि त्यामागे कोणते वैज्ञानिक चमत्कार दडलेले आहेत. हे ऐकून तर आश्चर्यच वाटेल, पण कमळाचा अक्षरशः प्रत्येक भाग उपयोगी आहे. त्याचं फूल, पानं, देठ, अरे अगदी त्याच्या बिया, ज्यांना आपण मखाना म्हणतो, सगळं काही एकतर औषधी आहे किंवा पौष्टिक, म्हणजे खऱ्या अर्थाने ही एक झिरो वेस्ट वनस्पती आहे. आणि आता एक वैज्ञानिक चमत्कार. तुम्ही पाहिलं असेल की कमळाच्या पानांवर पाणी कधीच थांबत नाही, ते लगेच घरंगुळून जातं. यालाच वैज्ञानिक भाषेत लोटस इफेक्ट म्हणतात. आणि याच एका तत्वामुळे आज नॅनोटेक्नॉलॉजी आणि सेल्फ क्लिनिंग मटेरियलमध्ये केवढी मोठी क्रांती झाली आहे. आयुर्वेदात तर कमळाला जणू एक खजिनाच मानलं जातं. ते रक्त शुद्ध करतं, पचनक्रिया सुधारतं, तणाव कमी करायला मदत करतं आणि त्वचेच्या उपचारांसाठीही वापरलं जातं. म्हणजे याचे फायदे मोजता येणार नाहीत इतके आहेत. तर आता आपण आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत, जिथे आपण या सगळ्या गोष्टींमधून एक खूप शक्तिशाली जीवन संदेश मिळवणार आहोत. मग प्रश्न हा आहे की एवढं सगळं जाणून घेतल्यावर कमळ आपल्याला नेमकं काय शिकवतं? कमळाची सगळ्यात मोठी शिकवण हीच आहे: चिकाटी, लवचिकता आणि कोणत्याही परिस्थितीतून वर येण्याची ताकद. परिस्थिती कितीही कठीण असो, संघर्ष कितीही मोठा असो, आपलं उमलणं, आपलं फुलणं थांबवायचं नाही. आणि म्हणून शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कमळ हे फक्त एक फूल नाहीये, ते आहे संघर्षातून बाहेर पडून उमललेली शुद्धता. आणि हा विचार प्रत्येकाला नक्कीच प्रेरणा देत राहील.